ते पेन्सिलनं प्लॅन काढणे. प्लॅन हा आहे की कुठं तरी जायचंय, फोटो काढणे. पण अनप्लॅन हे आहे की कुठं जायचं हे माहित नाही. कुठं होतो आपण मग? अरे ते अतुल, अरे चल बघा मस्त ऑफ रोडिंग वगैरे आहे गाई जाणे. हे बघा इथं मस्त गाई वगैरे असं चरायला आलेलं आहे छान पैकी. तिरकत आला गाई, जाग्यावर चालू नका म्हणजे कसं तुम्हाला छान चालतंय. अतुल, डू यू वॉन्ट टू से समथिंग? म्हण ना गाई. हा असंच, अरे असं म्हणजे कुठेतरी रिसॉर्ट मध्ये वगैरे जाण्यापेक्षा हे वातावरण एक नंबर वाटतं. प्रेझेंटेशन खतरनाक झालं पाहिजे फक्त. हा ना, हे बघ इकडे वातावरण बघा तुम्ही, असं जबरदस्त वातावरण आहे ना. आणि हे वातावरण ना तर मित्रांनो आपण त्या डॅमवर चालत चालत आलोय. आपलं ऍक्च्युअली असं होतं की एक्सप्लोअर करायचं फक्त, म्हणजे आपल्याला असं काय कुठं खूपच भारी ठिकाणी किंवा रिसॉर्टला जायचं असं काहीच नव्हतं. फक्त जाऊयात, छान एन्जॉय करूयात, चांगल्या निसर्गाच्या ठिकाणी जाऊयात. आणि त्यामुळे गाडीला रूट बनवलेला आपण इथं आलेलो. त्यामुळं डॅमवर इन्स्पेक्ट वगैरे करायला इथं असं गाडीचा रोड बनवलेला असं चाललं यांचं म्हणणं. भाई लोक सिव्हिलचे, इन्स्पेक्टर महेश होते यांचे. डॅमेट. अशा वातावरणात काय काय आवडेल तुला? समजा असं कडक चहा, गरम गरम भजी आणि त्यासोबत असं निवांत बसणं, एक नंबर व्ह्यू होऊन जाईल. वाव 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 गाईज, काय हे, काय म्हणजे काय हे, या फिलिंग साठी आपण इतक्यावरती चालत आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. नाही ना, हा केंजळगड नाही, त्याच्या मागचं जे आहे ना ते केंजळगड आहे, हा केंजळगड नाहीये. हाय 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 नमस्ते. अरे काय करतोय? तो नागेश ओळखते आणि हे व्लॉगर. चवीचा शोध. चवीचा शोध. नमस्कार मित्रांनो. अरे ह्याला ना असं सॉंग टाकलं ना, असं निमान फिरायला गेल्यासारखं लय भारी वाटतं ते. मित्र अतुल, अरे चल. ऑफ रोडिंग बाय ऑफ रोड. ते बघणं कसलं भारी आहे भाई. हा मित्रांनो, आता आपण लंचसाठी आलेलो आहे आणि इथे हे नक्षत्र हॉटेल म्हणून आहे तर रेस्टॉरंट, तर तिथे आपण आलेलो आहोत. आणि आपण गाडी लावली इकडे. आणि हे जे नक्षत्र हॉटेल आहे ना, किंवा नक्षत्र रेस्टॉरंट आपण म्हणू शकतो, हे म्हणजे डोम डॅम जो आहे, डोम धरण जे आहे, तर त्याच्या शेजारीच हे केलेलं आहे. इथं मागं बघू शकता, हे जर जे बॅकवॉटर आहे डोम धरणचं तर तेच आहे. आणि त्याच्या मागच्या साईडला, त्यामुळं एक नंबर आहे तो व्ह्यू वगैरे. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो, वरून खूप सुंदर असा व्ह्यू दिसेल त्याचा. आणि हे बघा असं इथे एंट्रन्स आहे आणि रिसेप्शन आहे. इथून असं वरती जायचं आहे, वरती व्ह्यू. काय व्ह्यू आहे, व्ह्यू आहे का काय चेष्टा आहे यार. ही एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. जस्ट ऑसम व्ह्यू बघा मित्रांनो तुम्ही. हा जो व्ह्यू आहे ना, हा फक्त व्ह्यू बघा तुम्ही, काय आहे. वाह क्या बात आहे. हे बघा असं मस्त हॉटेलचं. मित्रांनो, आत्ताच आपण सूप घेतलेलं आहे आणि आता मस्त पापड आलाय. रोस्टेड आहे यार, मस्त आहे रोस्टेड, तळलेलं हे नाही, तळलेलं नाही आहे. आणि आता हे बघा मस्त पापड आलेला आहे, आता सूप पिलोय. आणि हा बघा व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू फक्त क्वालिटी आणि क्वांटिटी बघा व्ह्यूची, काय एक नंबर क्वालिटी क्वांटिटी. आणि असं तिथे आता आम्ही जेवण करून घेतो मस्तपैकी, मग परत निघायचं परतीच्या वाटेला. तर मित्रांनो, आपण मागवलेलं आहे पनीर, काजू पनीर मसाला, आणि त्यासोबत मागवलेला आहे डाळ तडका आणि चपाती. इथं रोटी तर नाही आहे,
पण असं आहे. आणि आज गणेश चतुर्थी आहे, सो बाकीचा तर काही विषय नाही आहे. आणि बघूयात मग आता या समस्त जो आहे तो लंच करून आम्ही आता निघणार आहोत परतीच्या वाटेवर. असं प्लॅन आहे, पण सगळं अनप्लॅनच आहे. त्यामुळे बघूयात आता काय होतं. त्याचा अनप्लॅन असं आहे की प्लॅन नाही आहे, म्हणजे की कुठं जायचंय, म्हणजे जायचंय हा प्लॅन आहे, पण कुठं जायचंय हा प्लॅन नाहीये. मग ते अनप्लॅन कळलं का? मग ते तसा विषय आहे सगळा खतरनाक मध्ये. आधी समजून सांग रे एकदा ते अनप्लॅन आणि प्लॅन कसं आहे. अनप्लॅन आणि प्लॅन, हा ते पेन्सिलनं प्लॅन काढणे. प्लॅन हा आहे की कुठं तरी जायचंय, फोटोकडनं काढणे. पण अनप्लॅन हे आहे की कुठं जायचं हे माहित नाही. कुठं होतो आपण मग? अरे ते म्हणलं रावी, तो हॉलिवूडचा कोणता मूवी आहे? इन्सेप्शन बघून सुद्धा एवढं कन्फ्युज झालं असतं. एवढं तू सांगितलेलं बोलून ऐकून मध्ये माझ्या बाहेर ठेव. आदेशच्या मध्ये का ठेवला टाकून दे बाई तिकडे ग्लास, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. व्हिडिओ पाणी प्यायचं नागेश, मला ते बॉटल प्यायचं का तुला? हो होय ना घ्या गाईज, पाणी प्यायचंय त्याला. बाय. इंग्रजाच्या तर मित्रांनो हे बघू शकता काजू पनीर होते. काजू कुठे रे आहे का? आहे काजू पनीर आहे. इथे डाळ तडका आहे आणि चपाती, कांदा आणि लिंबू. एक नंबर विषय. चुरून खायचं. आज नाही चुरून खायचं, काल चुरून खाल्लं. आणि हा व्ह्यू आणि हे जेवण, विषय संपला. आणि आम्ही इकडे नाही का इंडियात गेलं काय आदेश? आदेश अनप्लॅन आहे सगळं. कुठं जायचंय काय माहित नाही, नुसतं चालायचंय. साईडला जाऊ, इकडे 5 जण जाऊन आता उपयोग नाही. नाही इतक्या लांब जाऊन उपयोग नाही. आपल्या इथे जाऊ मस्त वरती थोडा वेळ थांबू आणि वाईतून जाऊ जाता जाता हे पेढे घेऊ. विषय संपला जाग्यावर. कॅन्सल करू, पण आपण बघू जसं स्वस्तात भेटत असेल. अरे हे 60 किलोमीटर जायला काय प्रॉब्लेम आपल्याला? एवढा काय कंटाळा येणार नाही माघारी. 60-70 किलोमीटर तर आहे पुणे. हो पण नागेश टू व्हीलरवर एक नंबर मजा येईल रे फिरायला. मित्रांनो तुम्ही फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू आणि धबधबे बघा. का इथे एक धबधबा, इथे एक धबधबा आहे, इकडे एक. म्हणजे मित्रांनो हा व्ह्यू बघा, असे मस्त धबधबे आहे तिथे, छोटे 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 धबधबे. आणि एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. म्हणजे मित्रांनो हे बघा इथे थांबलो आम्ही. आणि ते बघा इथे पाठीमागे वेगवेगळे असे धबधबे आहेत मस्त. वरचा जो एरिया आहे ना, म्हणजे वरचं जे आहे ना डोंगर सगळा, तो असा पाचगणीचा एरिया आहे पलीकडचा. आणि ते एवढं सुंदर असं दृश्य आहे ना, जस्ट ऑसम. गाडी थोडी पुढे गेला. Yo 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 yo. तर अशा रीतीने मित्रांनो आपलं आता सगळं एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आपण आता माघारी निघालेलो आहोत. अशा रीतीने आपण आता माघारी निघालेलो आहोत आणि आता बघूयात मग आता तर डायरेक्ट जायचंय पुण्याकडेच. तर बघूयात आता पुढचा काय प्रवास असेल कसा असेल. पण खूप सुंदर आणि एक नंबर मजा आली. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हा वरचा ना 5 गणी आहे
वरचा एरिया आणि हे आपण खालच्या साईडला आहोत. पण एक नंबर इकडे म्हणजे गर्दी नाही, गोंधळ नाही, काय नाही, शांत निमांत जसं आपल्याला हवं असतं. एक नंबर एरिया आहे इकडे फिरायला वगैरे आणि मजा आली. सगळं आजचा ब्लॉग. आता इथून पुढे तर माहित नाही आता ब्लॉग करेन का नाही, पण हे आजचा ब्लॉग इथेच संपला असं मी हे करतो आणि थांबतो. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात आपण. तोपर्यंत बाय बाय.